बघा मित्रांनो केवढा सुंदर नजारा आहे हा. पण भयानक पण आहे. For a Maggie break, 2 minute break. What an accent. Chips. चिप्स Some healthy food. चिप्स का पैकेट चिप्स मांग रहा है. 5 star for custom. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे भटकंती विथ कौस्तुभ. तर आजचा आपला ब्लॉग जाणार आहे मित्रांनो तामिनी घाटाचा. तर मी जसं की आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की जसे व्हिडिओ वाढत जातील तसे लोक वाढत जातील. तर आज आपल्याकडे 4 जण आहेत. ठीक आहे, मी, माझे 2 मित्र आणि माझी ताई. ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या म्हणजे आम्ही दोन काढत आमच्याकडे तशा. तर मी माझ्या सोबत पण बसायचं दाखवू शकतो. तर सध्या आपण चालतो आहोत कॅपात म्हणजे ही आहे माझी ताई, नमस्कार ताई. आणि हा पाठीमागे बघू शकता, ही आमची 2 लोक चालले आहेत. कसं काय मित्रांनो, कसं चाललंय तुमचं? खूप मजेत. मोगे मित्रांनो आम्ही नाही इकडं सुंदर दृश्य बघ. मला तिकडला अनुभव. तर मित्रांनो भेटूया सगळं जेव्हा मी थांबेल पॉइंटला, जेव्हा नाश्ता कराल तेव्हा भेटू. A little longer than a few minutes later. हा ठीक आहे. तर आपण थांबलेलो आहे सध्या डेक्कन कोथरूडला. आणि काय मागवलं आपण? 2 स्पंज डोसा, वन सेकंड. तर डोसा आणि मसाला साधा डोसा. क्या खाने वाला भाई? गम में है ये, गम में है ये. गम में क्यों हो भाई? हाँ, ऑटिज्म में हो. आळस आता डोक्याला थांबलो आपण. पण डोका खाऊन नंतर मग डायरेक्ट तामिनी. काय म्हणायचं तुम्हाला ह्या पावसाळ्यात? पाऊस असंच असेल आता. काय travelling गारगार वाटतो. A few inches later. इतना लेट क्यों हुआ आपको? स्लोली आ रहे हैं. मैं 20 की स्पीड से आया. मैं 28 की स्पीड से आया. तुम्हाला थंडी वाजती मॅडम? हो, हात थंड पडली. सो डोसा हा किती चांगला असतो अभिरुच, सांगा जरा. हे ऑटिझम. हा डोसा तर आम्ही खाल्लेला आहे आज. लोणी स्पंज डोसा खात तर त्याबद्दल मस्त. तुमचं काय म्हणणं? कसा मस्त होता तो? होता. थोडं सांबार असतं तर बरं झालं असतं, बट ठीक आहे. तर चालायचं म्हणलं. मंथन देवनगर- चालू आहे. देवनगरीला दादा सांबार भेटत नाही, नसती चटणी भेटते. मंथन चालू आहे म्हणायचं, आता काय जे भेटतंय ते खायचं. नाही तर आमचा जोगेश्वरीचा प्लॅन होता, पण म्हणलं नको, जोगेश्वरी जास्त जाईल. गरिबी वाईट. गरिबी खूप वाईट हो. गरिबी खूप वाईट. 15 minutes later. मित्रांनो आपण नाश्ता झालेला आहे, तरी आपण जी मिसळ नेहमी खातो ती जोगेश्वरी मिसळ येत आहे. पण आपण बघू, येताना जर आपल्याला जमलंच तरी मिसळ खाऊच नक्की. आणि जोगेश्वरी मिसळ ट्राय करू आपण. सगळ्यांनी कमेंट करून सांगा ही मिसळ कशी आहे. जर कोणी खाल्ली असेल त्यांनी कमेंट करा ही मिसळ कशी आहे. आता सध्या आपण पेरंगोटच्या थोडं अलीकडे आहे. पेरंगोटला पोहोचलो आपण, त्यानंतर मग बाकीच जे बुकुम गावात आपण सध्या. म्हणजे तुम्ही बघू शकता खाली एवढा मुसळधार पाऊस आहे, इथं पण एवढा जोरात पाऊस आहे, काय दिसत नाही पलीकडचं. तर इथं येताना नेहमी जसं की आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं, जॅकेट वगैरे रेनकोट तुम्ही घालून या. तर तुम्हाला इथे यायचं असेल, आजारी नसेल, भिजायचं नसेल, भिजायचं असेल, आजारी पडत असेल तर तुमची मस्ती. बघा वातावरण किती हे मुसळधार आहे पावसाचं. आणखी पुणे हवामान खात्याने आधी सांगितले होते की ह्या म्हणजे सह्याद्री आपल्या घाटात, सह्याद्री रांगात पूर्ण वेस्टर्न घाट्समध्ये
खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे, सो अवॉइड करा जाणं. पण तरी आमच्या अंगात मस्ती आहे, सो आम्ही निघालोय, आम्ही निघालो. A little longer than a few minutes later. मित्रांनो, बघू शकता कसं धुकं आहेत, केवढं धुकं आहे इथं. असा हा पाऊस, मुसळधार पाऊस खूपच जोरात आलेला आहे. बघू शकता तुम्ही केवढा मुसळधार पाऊस आहे, काही दिसत नाही. समोरचे डोंगर पण फिकट झालेले आहेत. केवढा मुसळधार पाऊस. तसे बघायला गेलं तर तामिनी घाटचे रस्ते, ते आपण जे पुण्यावरून जर तुम्ही तामिनी घाटला येत असाल पिरंगुटवरून, तर ते रस्ते खूपच चांगले झाले. म्हणजे बघू शकता तुम्ही रस्त्याची कंडिशन बघू शकता, खूपच चांगली आहे. पण पावसाची कंडिशन खूप खूप वाईट आहे. मला लिटरली पावसाची चटणी वाजते मला. खूप जोरात पाऊस अंगावर येतोय. आणि मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे, कारण की पुढे जेव्हा घाट ऍक्च्युली स्टार्ट होईल तिथं तिकडे तर खूपच वाट लागणार आहे आमचे. सो बघूया कसं जाता येते. बघा कसं हिरवगार आपलं सह्याद्री. तर ह्या अशा वातावरणामुळे मला एक कविता आठवली होती. बालकवीची कविता आहे, त्याचे एक दोन स्टार्टिंगचे ओळी आठवलेत. जे होते श्रावण मासे. तर ते दोन ओळी मी बोलू शकतो. तर ते मला आठवत की श्रावण मासे हर्ष मानसे, हिरवे दाटे चोहीकडे, रात सारे गिरगिर शिरवे, रात चुरणी ऊन पडे. Much later. ए, क्यों हिला डाला ना? हे असं कधीही येऊ शकतं तो आरामध्ये. कधीही कुठले प्राणी जात असतील, आरामात जायचं, आरामात जायचं, स्वतःची काळजी घ्यायची, दुसऱ्यांची काळजी घ्यायची. तशी गाडी चालवायची नाही, नाहीतर तुम्ही छपरी मानले जाता. एवढा मुसळधार पावसामुळे हाताला चक्कर बसायला लागलं. इथं काही दिसत नाही, इथं काही दिसत नाहीये. तुम्ही त्या साईडला जर बघितलं, एक मिनिट दाखवतो. हा बघा, त्या साईडला एवढं बेकार आहे, फार काही दिसना, पूर्ण ब्लँक झालेले आहे. सो अशा ठिकाणी येताना तुम्ही तुमचा रेनकोट आणा, नाहीतर खूप वांदे होतील. Thousands of tears later. स्वागत आहे तुमचं गेमर चॅनलवर. आम्ही ठिकाणी आलो आहोत. आम्ही या ठिकाणी मुळशी तालुक्यात आलो आहोत. तर खूप मुसळधार पाऊस पडत आहे. खूपच मुसळधार आहे. या ठिकाणी काही आपले पर्यटक थांबलेले आहेत, त्यांच्याशी आपण वार्ता करू. तर तुम्हाला कसं वाटतंय ताई, ह्या पावसात कसं वाटतं? एकदम रिफ्रेश. ह्या मुसळधार पावसात तुम्ही आले आहात, तुम्हाला कसं वाटतं? गव्हर्नमेंटने तुम्हाला यायला नाही सांगितलं तरी तुम्ही आले आहात. रेड अलर्ट. हा, रेड अलर्ट असून तुम्ही आलात. गवर्नमेंट को क्या कहता है? बिक गई है गवर्नमेंट, बिक गई है गवर्नमेंट. One eternity later. मित्रांनो, बघू शकता कसं आहे, बेकार धुकं आहे. आपल्याला काही म्हणजे हलका हलका दिसते सध्या तरी, पण पुढे गेलं तर आपल्याला काही दिसणार नाही. तर या धुक्यात तुम्ही आरामात सांभाळून जावा. जर तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल गाडीला, तर त्यात चालू करत जावा. रस्त्यावर माणसाला कळत की तुम्ही येत आहे. आणि अशा ठिकाणात जर तुम्ही जात असाल तर बडक रंगाचे कपडे तुम्ही घालत जावा मित्रांनो. कारण की समोरच्या जरी तुम्ही दिसले नाहीत, त्यांची गाडी दिसली नाही, तुम्ही दिसतात. त्यामुळे भडक रंगाचे कपडे नेहमी घाला. बघू शकता केवढं भयानक धुकं आहे. याच्यात मजा पण येते, पण फाटते पण तेवढी सारखी गाडी चालवावी लागते आपण. आणि समोरून कशी लोक यायला ते, आणि ते आत्ता 2 जण ओव्हर ते कसे ओव्हरटपून गेले. तुम्ही बघू शकता कसं चांगलं वातावरण आहे सध्या. मस्त धुकं धुकं धुकं.
बघा मित्रांनो पुढचं तर काय दिसत नाही म्हणून म्हणतो आरामात गाडी चालवा. बघा मित्रांनो कसं सुंदर वातावरण आहे. मस्त लागलेले डोंगर धबधबे आणि सुख. बारीक पाऊस पण एवढा बारीक पाऊस नाही सध्या. पाऊस थांबला सध्या. मस्तपैकी धुकं आहे, डोंगर आहे, धबधबे आहे, ताला पण आहे. मित्रांनो ताई वरती बघा ताई कसं वाटते तुम्हाला धुक्यात येऊन? सगळं पास झालेलं आहे. Much later. मित्रांनो सध्या आम्ही थांबलो आहे मध्ये तामिनी घाटाचा एक धबधबा आहे. खूपच चांगला आहे. आणि मागच्या वेळेस पण थांबलो होतो. बदा बदा पडणारा धबधबा. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तुमचं मनोगत सांगा या धबधब्याबद्दल. गेल्यावर सांगतो. अरे आता सांगा ना. जाऊन येतो मग सांगतो. आगे बढ़ आगे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. ਬਿਲਕੁਲ ਸਹੀ ਗੱਲ. मित्रांनो आता थांबलेलो आपण. कुठे थांबलो आपण सांगा तर. For a Maggie break. 2 minutes break. What an accents. फोन काय की फोन येणार. तर मित्रांनो आम्ही कॅलेंडर आणि मराठीत कॅलेंडर काल निर्णयामध्ये अरे येडी. तर मित्रांनो बघू शकता आम्ही मॅगी ब्रेकसाठी थांबलो इथं. ते हॉटेल शैलेश असं छोटंसं आहे. पण तुम्ही बघू शकता केवढं धोका आहे इथं पण. आणि जरा तुम्हाला मोबाईलमध्ये नसेल दिसलं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत पण प्रत्यक्ष डोळ्यात खूप धुकं आहे. हे तर दिसत नाही तेवढं. तर सध्या आपण मॅगी खाऊ. मॅगी ब्रेक घेऊ जरा चकना ब्रेक पण आहे. चकनामध्ये काय नाही ताई. बाकरवडी पुण्याची नाही आहे ती. छोटी आहे ती नकली आहे. मिनी वर्जन है. और क्या है फुटाने Some healthy food. चिप्स का पैकेट. चिप्स मांग रहा है. You have to do fire rating for Gustav. What is 5 star for Gustav. Okay, but I do not eat that one. Okay. गौरव मोरेपेक्षा बेकार इंग्लिश आहे याची. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिलकुल सही ਗੱਲ. मित्रांनो आम्ही जरा खातो पितो मग परत जाऊ. 6.5 hours later. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. सो आता आम्ही थोडा फार खाल्लंय मॅगी वगैरे. थोडासा ब्रेक घेतला म्हणजे मोठा ब्रेक घेतलाय. आता आम्ही परत निघालो आमच्या घरी पुण्याला. तर सध्या तर आपला ब्लॉग संपत आलाय. भेटूया पुढच्या ठिकाणी जे आहे आमचं खाण्याचं ठिकाण. कुठे भेटेल आम्हाला ते बघू आम्ही. बघा मित्रांनो केवढा सुंदर नजारा आहे हा. भयानक पण आहे. आणखी इथून तुम्हाला स्लो जावं लागल. आणखी आपल्याला समोरचा रस्ता दिसत नाही. सो तुम्ही आरामात जावा. घाई गडबड करू नका असल्या ठिकाणी. केवढं दाट धुकं आहे. तुम्ही जरा आरामातच गाडी चालवा. आणखी मी पण आरामात गाडी चालवतोय. जिथं शक्य असेल तिथं तुम्हाला जर
कॉन्फिडन्स असेल की तिथे रस्ता वळणार आहे किंवा काय असेल, डाऊट असेल आपल्याला हॉर्न वाजवायचा. समोरचं जर कोण येत असेल त्याला कळेल. इथं जर तुम्हाला दिसत असेल समोर एक आपला टेम्पो चाललाय, तर कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर तो जास्त क्लिअर दिसेल, पण मला तेवढा तो क्लिअर दिसत नाही. जर एवढा आता दिसतोय, आता बघा जेव्हा तसं लांब चाललाय मला ती विजिबिलिटी कमी होत चालली. सो इथं विजिबिलिटी खूपच कमी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता एक 100-150 मीटरची विजिबिलिटी. तर 100-150 विजिबिलिटीच्या अंदाजाने तुम्ही ह्या घाटात किंवा कुठल्याही घाटात जर असेल तर तुम्ही एकदम आरामात जा. बघा तिथं टेम्पो लाईट दिसते फक्त, बाकी तर काही दिसत नाही. A little longer than a few minutes later. मित्रांनो आम्ही थांबलोय सध्या. कुठे थांबलोय आपण? शारदा. ओके, शारदा हॉटेल आहे, शारदा रिसॉर्टमध्ये. पण या हॉटेलचा एक कॅच आहे, व्हेज रेस्टॉरंट आहे पण तिथं ते अंडा करी. त्या आम्हाला विचारून घ्यायचे व्हेज अंडा करी काय आहे. तसं तुम्ही ते बघू शकता. हा दाखव. हां खाली सेकंड व्हेज अंडा करी. हे आता आम्हाला बघून घ्यायचं व्हेज अंडा करी काय आहे ते बघतो आम्ही. कसं वाटतं मॅडम तुम्ही? तोंडातून आवाज नाही निघत आहे. मित्रांनो आम्ही खातो जरा जेवतो मग तुमचे. मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग इकडे संपतो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही सुंदर आणि अद्वितीय क्षण अनुभवले, जे की होते तामिनी घाटातले. तर वळूया आपल्या खर्चाकडे. तर पहिला खर्च बघायला गेला, जो की होता पेट्रोलचा, तो जवळपास 450 रुपये आला, जे की 180 किलोमीटरवर खर्चवले. त्यानंतर जेवणाचा खर्च आमचा 350 रुपये आला आणि काही स्नॅक्सचा खर्चही 150 रुपये आला. त्यानंतर आपण टाईम बघायला गेलं आपल्या राईडचा, तर साधारणतः 2.5 ते 3 तास तुम्हाला लागेल तामिनी घाटला पोचायला. पण गर्दी आणि काही सुंदर क्षण बघता आपल्याला थांबावं लागेल, त्यामुळे राईडचा टायमिंग थोडाफार लांबू शकतो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा, जेणेकरून आपला हा व्हिडिओ खूप लोकांकडे पोहोचेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा भटकंती विथ कौस्तुभ.